ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। प्रजासत्ताक दिनाच्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करण्याचा विसर पडणं गिरीश महाजनांना भोवलंय। नाशिकमध्ये गिरीश महाजनांच्या विरोधामध्ये मोर्चा काढण्यात आला। हजारो आंबेडकरी अनुयायी मोर्चामध्ये सहभागी झाले होते। तर माझ्याकडून अनावधानाने नाव घ्यायचं राहिलं, मी माफी देखील मागितली, मी पुन्हा दिलगिरी व्यक्त करतो असं गिरीश महाजनांनी म्हटलं। तसंच मला एकट्याला का टार्गेट केलं जातंय असा सवाल देखील महाजन यांनी उपस्थित केला। माझं अनावधानाने नाव घ्यायचं राहून गेलं बाबासाहेबांचं, त्यांचा जय जयकार राहून गेला करायचा, हे खरं आहे। पण आता ते होता बरोबर मला जसं कळालं तसं मी लगेच दिलगिरी व्यक्त केली 2 मिनिटात, 4 मिनिटात खाली उतरल्याबरोबर 4-5 मिनिटांमध्ये। नंतर दुसऱ्या दिवशी त्या दिवशी सभेमध्ये भाषणामध्ये मी माफी मागितली की मला तसा उद्देश नाही, माझ्याकडून जे चुकून झालेलं आहे मी माफी मागितली, मला वाटेवर विषय संपला पाहिजे। पण मग आता इतक्या दिवसांनी पुन्हा मोर्चे काढा, हे करा ते करा, आता माफी मागा, मी माफी आधीच मागितलेली आहे, पुन्हा दिलगिरी व्यक्त करतो, पुन्हा माफी मागतो। पण आता यामागे आता काय कारण आहे काय मला कळत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।